जबब्बी बब्बबम शुभम करोति कल्याणम बाजो बम बब जब्बबा आरोग्यम धनसंपदा. अरे अगं असं काय करतेस तू? नेमकी कोणाची आरती म्हणतेस ते मला कळायला पाहिजे ना, म्हणून ट्रान्सलेट करतोय. म्हण तू म्हण. अरे सद्बुद्धी बाबा बाबा बुद्धी विनाशाय. अगं म्हण ग, कसंही म्हण, शेवटी श्रद्धा महत्वाची. अरे गीतेत म्हटलेलं आहे, श्रद्धामयोयम पुरुषोयम यत् श्रद्धा सएव सा. म्हणजे माणसाची श्रद्धा त्याच्या स्वभावाला अनुरूप असते. तुझ्या बाबतीत तुझ्या भाषेला अनुरूप आहे. म्हण. धन्यवाद. अहो प्रोफेसर, हो. तुम्ही त्यांच्या श्रद्धेत डोकं घालण्यापेक्षा हा. आपल्या आमंत्रणाच्या यादीत लक्ष घातलं ना तर खूप उपकार होतील बरं का माझ्यावर. लगेच करतो उपकार. हा तुझ्या यादीतला सुहास जमदाडे पालघर म्हणजे तुझा बहिणीच्या नवऱ्याचा मावस भाऊ ना का? बरोबर. एवढ्या लांबच्या नातेवाईकांना लग्नाला बोलवायचं जा जा तेच म्हटलं मी. नको काही नको, यांना तर माझा एकही नातेवाईक नको असतो. हा? नाही ग. अव्वा पूजा पूजा मग? मामा ओ बाजू बाबा हो का? आता तुमच्या लेकाचा पैसा खर्च होताना तुम्हाला दिसतोय, पण तुमच्या लेकाच्या 2-2 लेकरांना 3-3 वेळा खायला घातलंय, 5-5 फूट वाढवलंय, शिकवलंय, तेव्हा नाही ते दिसलं यांना काही. ते काही नाही. सुहासनी आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं होतं की नाही, मग तनूच्या लग्नाचं आमंत्रण त्याला द्यायचं. सुहासच्या वास्तुशांती झाली 15 वर्ष. असू दे. त्याच्यानंतर वर्षभराने त्याने माझ्याकडे पैसे उधार मागायला फोन केला होता. मी नकार दिल्यावर त्याचा रिप्लायच नाही आजतागत. अहो तुम्ही करायचं होता फोन, सगळ्या अपेक्षा दुसऱ्यांकडूनच करायच्या का? तुझं काय म्हणणं आहे? माझ्या बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मावस भावाशी मी कॉन्टॅक्ट ठेवायचा? हो. अरे का? कारण तुम्हाला माणसं जपता येत नाही. हो. तेव्हा मी सांगते ना तसं करा. आजपर्यंत तेच तर करत आलोय. हो. आधी आईच्या शब्दाबाहेर नव्हतो, आता तुझ्या शब्दाबाहेर नाही. माझ्या एका बाबा जिजा बघ माझं कुठे ऐकतो, सगळं तुझ्या बायकोचं ऐकतो. अगं असं काय करते साई? अगं तुझंच तर आज्या मामा रम्मा मामा ऐकलं नाही, रम्माशी लग्न करून बसलो ना. हो का? आज्जा मी पण सेम सज्जा घ्या. हे काय होतं? मी पण नाही का सेम अगदीच तुमच्या पालकांसारखं माझ्या पालकांचं ऐकलं आणि ज्ञान बाजूला ठेवून हे ध्यान पदरात पाडून घेतलं. अरे मग तेव्हापासून तुझा पदर बघ कसा चमचम चमचम चमकतो. आता एकमेकांना टाळी दिली असेल नाही तुम्ही? या बाबतीत मात्र तुम्हाला माय लेखांचं अगदी छान जमत नाही. वा आई, आपल्या लेखाच्या चुकीच्या गोष्टींना छान तुम्ही प्रोत्साहन देताय बरं का. छान शिकवण आहे तुमची. काय ग हे सगळं मला शिकवतेस? तुझ्या सुनेला काहीतरी शिकव ना. ही तुझी आज्या बाबा बज्जा बाबाची भाषा तिला जरा शिकव. मी तिच्या शब्दाचे गाव जरा कमी झेलायला लागतील मला. मुकी करा, माझ्या जेवणात शेंदूर टाका आणि मला कायमची मुकी करून टाका.